सांगा मॅडम, तुमचे अनुभव काय? रीता कुलकर्णी. अनिता कुलकर्णी मॅडम. आमच्या सर्वात यंग स्टुडंट. तुमचं वय सांगा, कुठून बोलताय सांगा, आणि मंत्रशास्त्र कसं वाटलं, काय यूज केलं तेवढ्या दिवसात? सर तुम्ही सारखं वय सांगा विचारू नका हो असं. नाही नाही, ऍक्च्युली पुढच्या येणाऱ्या पिढीला तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला हेवा वाटेल, मला स्वतःला वाटतंय. पण नाही हो, एवढं काही नाहीये सर असं. नाव सांगते, सौ अनिता श्रीकांत कुलकर्णी, हम्म. वय 70, हम्म. शिक्षण MA मराठी, हो. आणि आरोग्यासाठी मंत्रशास्त्र कोर्सला प्रवेश घेण्याचं कारण 70च्या वयात तब्येतीची कुरकुर चालूच असते ना, म्हणून. तिथं आम्हाला पण असते. मला मी का आले ह्याच सांगते सर. बरोबर. आरोग्यम धनसंपदा याची प्रचिती येते ना या वयात, म्हणून म्हटलं कोर्सला यावंच आपण. आणि नवनवीन शिकायची मनापासून हौस असल्याने या कोर्सला प्रवेश घेतला, ते खरं म्हणजे प्रकृती चांगली ठेवण्यासाठी. गुड. आणि मी एवढा इतका असा अनुभव नाही अजून असा नीट घेतला, म्हणजे 21 दिवस असं काही झालेलं नाहीये. मध्ये खंड होतो, त्यामुळे काही कळत नाही की ते चुकतंय का काय होतंय ते. म्हणून आता तरी मला म्हणजे नसं ओळीनेच 21 दिवस झाल्याशिवाय सांगता येणार नाही ना कसं काय वगैरे ते. दुसरं कोणाला यूज केलात का तुम्ही, मंत्र दिलात का? नाही दिला सर, नाही. ओके ओके. ठीक आहे. हम्म. मग पुढे जेव्हा एकंदर तुम्हाला म्हणजे कोर्स करताना मी हा. शिकवलेलं ऑनलाईन होतं आणि तुमच्यासाठी ऍक्च्युली ते खूपच वेगळं होतं. म्हणजे मी तर पहिल्यांदा घेणारच नव्हतं तुम्हाला आठवत असेल. मी तुमच्या मुलीने जर रिक्वेस्ट केली नसती तर तुमचा नंबर नसता लागला. पण हम्म. कारण मला वाटत होतं तुम्ही टेक्नोसॅव्ही नाही आहेत. हो, नाहीच आहे सर, त्यामुळेच मला नकोच वाटलं होतं खरं, की हा. आता सुद्धा इकडं काय मध्ये झालं की काही कळत नाही मला अजिबात. मग एकंदर तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे समजलं, ऑनलाईन सुद्धा समजलं? नाही तसं समजतंय, परंतु काही त्याच्यात आलं ना की ते की कळत नाही, म्हणजे तुम्हाला जसं पटपट पटपट करू शकता तसं मला नाही करता येत. हा. फॅक्ट आहे. पण आपल्या ह्याच्या नाही नाही, त्या गोष्टी ठीक आहे. आता मी पण सुद्धा आता हे व्हिज्युअलाइज इफेक्ट कसं घ्यायचं ते मला पण नाही समजत. मी स्वतःच तुम्हाला समोर विचारलं ना आपल्या स्टुडंटला. आपण सगळे एकाच माळ्याची मणी आहेत. नाही म्हणजे नाही सर, मला त्यातलं काहीच येत नाही, खरंच सांगते. नाही नाही, पण एकंदर मला सांगा, ऑनलाईन लेक्चर सुद्धा तुम्हाला म्हणजे योग्य प्रकारे बघायला मिळाले, ऐकायला मिळाले? हो, पण काही काही सर शब्द नाही कळत हं मला. म्हणजे आता उदाहरणार्थच सांगते तुम्हाला, तुम्ही जो प्रवासाला जाताना जो सांगितला ना मंत्र, बोलू ना. ते अगदी म्हणजे जायची वेळ आली म्हणून मी पण त्याचा म्हटलं एकदाच म्हणायचं आहे, त्यामुळे पटकन मला जमलं. पण शेवटची ओळ मला त्यावेळेला ही कळली नव्हती, शेवटच्या ओळीतला शेवटचा शब्द. पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत होते की नव्हते? नाही, रेकॉर्डिंग काही काही पहिलं मिळालं, नंतरची नाही मिळालीत नीट. म्हणजे मला नाही त्याचं हे जमलं. अच्छा, तुम्हाला बघायला जमलं नाही. हां, जमलं नाही. ओके. आणखीन मला आठवतंय पटकन मी नाही, तुम्हाला म्हणजे जो मला तेवढा मंत्र त्रास पाठवलेला होत नाही. तेव्हा तुम्ही एकदा हं. सुट्टीवरती म्हणजे सुट्टी घेतलेली, हो. तुमच्याकडे हो, पाहुणे हो. आलेले आणि म्हणून मी हां, पाहुणे. खास हां, करून तुम्हाला तेच. फोन पण केलेला की कुठे गेलात हो. तुम्ही. हो, हो, हो. नाही ठीक पाहुणे आहे, जेवायला आले, त्यामुळे मला जमलं नाही तेव्हा. नाही हरकत नाही. पुढच्या वेळेला तुम्हाला एकंदर म्हणजे ऍडमिशन घेतल्यानंतर फी फुकट गेली असं वाटतंय की काहीतरी मिळालं असं वाटतंय? नाही, नाही. फी फुकट गेल्यासारखं नाही वाटत, पण जेवढा त्याचा मला इफेक्ट करून घेता यायला पाहिजे ना, तो माझ्याकडनं कमी होतो. कदाचित माझी क्षमता कमी असेल, असं होऊ शकतं. त्यामुळे म्हणून मला नक्कीच असं सांगता येत नाही. तुम्ही म्हणणार की मंत्राचा नक्कीच उपयोग होतो 100%. पण तसा व्हायला पाहिजे ना, कळला पाहिजे तो मला. मला हम्म. जर कळला नाही तर मी काय इतरांना सांगणार? असं माझं माझं प्रांजळ मत आहे. नाही नाही नाही, ती म्हणून गोष्ट ठीक आहे. मला असं विचारायचं आहे, तुमचं ऍक्च्युली तुम्ही जेवढे पूर्ण दिवस प्रॅक्टिस करायला सांगितलेली तेवढी प्रॅक्टिस झालेली नाहीये. आपले खंड नाही. पडले बरोबर. तर हो. त्याच्यामुळे त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला यश हे हं. पूर्ण झाल्यानंतर आपण मोजू शकतो. तर ते एकदा अच्छा. पूर्ण करा आणि त्याच्यानंतर मग काय अडलं तर तुम्हाला विचारायला आहे आपला ग्रुप. थँक्यू व्हेरी हो, मच. चालेल. हो, हो.
थँक्यू. पण इतर एक सांगायला असला, नवीन नवीन आता जी मुलं आहेत किंवा तुमच्या एजची लोक आहेत, तर त्यांना काय सल्ला द्याल? आपला हा कोर्स करावा की न करावा? की नाही नाही, कोर्स करायला काही हरकत नाही. नाहीतर बोलाल पण जाऊच तुम्ही नको आता रे बाबा. कसं हा, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. अं, नाव शलाका आपटे. तुमच्या म्हणजे ह्याच्यावर फेसबुकवर तुमची मी हे पण पाहिली, जाहिरात म्हणजे हे पाहिली की हे तुम्ही कोर्स घेताय वगैरे असं. त्याच्यामुळे मी जॉईन केला की मला एक्साइटमेंट होती की एक्झॅक्टली म्हणजे मी एक पुस्तक पण वाचलं त्याबद्दल. मग ते दोन्ही वाचून मला म्हणजे स्वामी विज्ञानानंदांचं मला वाटतं आहे आमच्याकडे एक पुस्तक. तर तेही वाचलं. त्याच्यामुळे त्या दोन गोष्टीमुळे मला थोडं हे होतं की काय आहे नक्की. त्यामुळे मी घेतला प्रवेश. पण मला घेतल्यानंतर म्हणजे असं चांगलं सॅटिस्फॅक्शन वाटलं की नाही, योग्य म्हणजे योग्य ठिकाणी मी घेतला म्हणून प्रवेश, कारण मला असं चांगलं मिळालं गायडन्स तर तुमच्याकडनं. आणि मी थोड्याशा यांचा मंत्राचा स्वतःवर पण प्रयोग केला. स्पेशली ऍसिडिटीसाठी मी करते रोज तो हा जप. आणि मला त्याचा इफेक्ट पण जाणवतोय की हळूहळू मला जो थोडाफार जो त्रास होत होता, म्हणजे थोडाफार नाही, मला त्रास भरपूरच होत होता, पण तो थोडाफार कमी होतोय असा. पूर्वी एवढी जी एक्स्ट्रीम गोष्टी होत्या त्याच्यातनं काही काही ते फरक जाणवत आहेत म्हणजे मला स्वतःलाच. नाही, मंत्रजपाचा त्याच्यामुळे खरंच इफेक्ट आहे. नाहीतर इफेक्ट नसता तर ती गोष्ट मी कधीच लॉन्च करणार नाही, हे नक्की आहे. हो ना सर. नाही, मीही स्वतःवरही घेतला. नंतर मी एक माझ्या फ्रेंड्सचे एक कॅन्सर पेशंट आहेत, त्यांनाही गळ्याच्या टॉन्सिल कॅन्सरचा जो होता ना, तर त्यांनाही दिला. तर त्यांनाही त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतोय, म्हणजे त्यांचं इम्प्रुव्हमेंट चांगली होते. म्हणजे त्यांचे औषधोपचार तर चालूच आहे त्यांनी. पण त्यांनी सांगितलं की त्यांची इम्प्रुव्हमेंटही चांगली होते. केमोचे वगैरे इफेक्ट म्हणा किंवा बाकीचं बरंच चांगला रिझल्ट येतो. म्हणजे त्याही दृष्टीने ते चांगलं हे. तुमचं आम्हाला शिक्षण आणि तुम्ही नोकरी करता की नाही ते नाही हा, सांगितलं. शिक्षण माझं बीकॉम आणि एमलिब पण केलंय मी. आणि मी जवळपास 23 वर्ष पोस्ट ऑफिस मध्ये काम करते अकाउंटंट म्हणून. गुड. ज्योतिषशास्त्राचं शिक्षण? ज्योतिषशास्त्राचं शिक्षण पण झालंय माझं. मी ठाण्याच्या ठाणा हे मंडळ आहे ना, तिथून हे केलंय, प्राथमिक केलंय. विशारदही केलं, पण मला विशारदची एक्झाम नाही देता आली त्यावेळेला. माझी दुसरी काहीतरी डिपार्टमेंटची एक्झाम होती त्याच्यामुळे. पारंपरिक शिकलेले आहेत, हा, पारंपरिक. नाही, कृष्णमूर्ती अजून नाही सर मला काही येत. मी फक्त पारंपरिकच केलं 2 वर्ष. आता सध्या 1-1.5 वर्ष नाही मी काही कुठेही नवीन केलं. मुलांना काय सांगाल, करावा की न करावा? जरूर करावा. त्याच्यामुळे आपल्या शास्त्रांची हे होते आणि औषधांच्या मागे वगैरे तिथे खूप गोष्टी घालण्यापेक्षा या आपल्या हातात असणाऱ्या खूप सहज सोप्या गोष्टी आहेत. त्याच्याकडे जर आपण सुरुवातीपासून लक्ष दिलं तर पुढे भविष्यात होणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण टाळू शकतो. वेळच्या वेळी जर हे केलं, म्हणजे आता तुम्ही त्या साध्या साध्या गोष्टी सांगितल्या, आराध्य वृक्षाचं हे करा, नक्षत्राचं करा, हे गोष्टी जरी आपण रोजच्या रोज केल्या तरी पण आपण कितीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडवू शकतो ना. मला एक सांगा, तुम्ही बरीचशी पुस्तकं वाचली आहेत, म्हणजे आपण सगळे वाचतो आणि ते घेणारी सुद्धा म्हणजे विभूती म्हणायला लागतील. पण ती पुस्तकं असताना आपला कोर्स आपण सगळ्याचाच यूज करतोय असं नाहीये. मी काय एकदम काय म्हणतात त्याला, डायरेक्टली जन्माला येताना घेऊन नव्हतं आलो एक आठवडा. काय आपण इकडेच शिकतो, इकडेच शिक. पण तुम्हाला त्या मंत्राचा ऍक्च्युअली इफेक्ट किंवा म्हणजे ऍक्च्युअली कसा बोलायचा किंवा काय वेगळं जाणवलं का? म्हणजे पुस्तक वाचणं आणि थिअरी वेगळी. शाळेत आता सर आपल्याला थिअरी असते तरी पण आपल्याला शिकवायला शिक्षक लागतातच ना, कारण ते वेल एक्सप्लेन करतात आपल्याला. त्याच्या मागचं बेसिक म्हणा, ते कसं त्याचं प्रॅक्टिकल ते कसं करायचं, त्याचं इफेक्ट काय, हे सगळं शेवटी आपल्याला एक शिक्षकच सांगू शकतो. ते आपण कितीही पुस्तकं वाचली आणि किती हे केला तरी पुस्तकं वाचणं आणि प्रत्यक्ष शिकणं याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याचा इफेक्ट जो आहे तुम्हाला, त्याचा फायदा तो जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कुठल्या तरी एक तज्ज्ञ माणसाकडनं शिकता तेव्हाच तुम्हाला त्याचा करता येतो उपयोग चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे जरी मी पुस्तकं वाचली, व्हिडिओ केलं, तरी पण तिथून म्हणजे चांगल्या तज्ज्ञ ह्याच्याकडे शिकणं मला आवश्यक वाटलं की तेही गरजेचं आहे, कारण नुसतं वाचून नाही. सांगतो, मी याच्यात तज्ज्ञ वगैरे काही नाहीये. जेवढं मला जमतं तेवढं शिकवायचा प्रयत्न करतो. पण सर आमच्यासाठी आहात ना, आमच्यापेक्षा तुम्ही नक्कीच पुढे आहात. तुम्हाला कितीतरी गोष्टी, त्यामुळे आमच्यासाठी तुम्ही गुरु किंवा तुम्ही हेच आहात.
थँक्यू व्हेरी मच. अजून काही सांगायचं आहे की थांबूया? नाही, सध्या तरी हे मला पुढचे कोर्सही करायचे आहेत, पण सध्या मी जरा कदाचित लगेच नाही करू शकणार. थोडंसं माझ्या ऑफिसमधल्या कामामुळे हरकत नाही, हरकत नाही. 5-6 महिन्यांनी मी करीन ते आपल्या परत कधी मे कोणाला फोर्स मार्च. नसतो. नाही सर, म्हणजे असं की मला खरंच हे करायचं, पण मार्च पर्यंत जरा मे बी मला वेळ नाही मिळणार असं दिसतंय एकंदरीत. आणि आताही मला तुमचे ते व्हिडिओ करायचे होते, पण माझंच ऑफिसमधलं एवढं चालू होतं की मला वेळ म्हणजे असूनही इच्छा आहे, पण ते करता येत नाहीये नाही, वेळेअभावी आम्ही सध्या. असे रागवत नाहीत कोणावरती हा. ठीक आहे, थँक्यू. ओके. बोला. बोलू थांबा. सर. हो. हा, तर माझं नाव स्मिता शशिकांत पाटील. मी इचलकरंजीला असते आणि मी आमचा बिझनेस आहे इथे इलेक्ट्रिकलचा. मी त्याच्यामध्ये फुल टाइम काम करते. वा. आता कोर्सचं म्हणाल तर मला फेसबुकवर एक ग्रुप आहे छंद ज्योतिषाचा म्हणून. त्याच्यामध्ये एकाने तुमची पोस्ट मला वाटतं रिपोस्ट केलेली हम्म. आणि ते वाचल्यानंतर मला फार इच्छा होती. मंत्र शक्तीचं मी वाचलं, म्हणजे ऐकलं होतं फेसबुकवर दुसऱ्यांची कोणाची तरी एक पोस्ट, आणि करण्याची इच्छा होती, पण ते ऑफलाईन कोर्स होते आणि ते मला काही पॉसिबल नव्हतं कारण मी राहते इचलकरंजीमध्ये आणि कोर्स असतात ते पुण्याला, मुंबईला, तिकडे. ते मला काही पॉसिबल नव्हतं म्हणून मी तो विषय खूप दिवस झाला टाळत होते. आणि जेव्हा ही पोस्ट मी बघितली तुमची, म्हणजे एका दुसऱ्या माणसाने टाकलेली, मग तेव्हा मी ते बघितलं, स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि म्हणलं ह्यांचा ऑफलाईन कोर्स असेल तर आपण नक्की करूया म्हणून. करण्यामागचा उद्देश हाच होता की तब्येतीच्या तक्रारी किंवा भविष्यात काही होऊ नये त्याच्यासाठी करण्याची इच्छा होती. आणि सर्वात जास्त आपले जे मंत्र असतात त्याच्यावरचा विश्वास, आपण ते कंटिन्यू केलं तर आपल्याला त्याचा बेनिफिट मिळणारच आहे 100%. आणि त्यामुळे मी हा कोर्स करायचा ठरवला आणि त्याच्यामध्ये मला खूप वर्षांनी झालं, म्हणजे अंदाजे 4-5 वर्षांनी मला हा कोर्स करायला मिळाला. ह्याच्यामध्ये मी वापरलेत जे मंत्र तुम्ही दिलेत ना, तर त्यामध्ये मला जरा मणक्याचा त्रास आहे सध्या, तर मी दुखीवरचा मंत्र म्हणते. आणि थोडंसं ते दुखण्यामुळे थोडंसं मानसिकता बिघडलेली असते ना, सारखं सारखं दुखत राहिलं की. मग त्यामुळे मी मानसिकतेसाठीचा जो मंत्र आहे ना, हे दोन्ही मंत्र मी सातत्याने करते. आणि मला मणक्यादुखीचा जो मंत्र आहे तो मी म्हणायला चालू केल्यापासून बराच फरक पडलाय. म्हणजे आधी जे खूप दुखायचं किंवा पॅनिक व्हायचे मी, ते खूप प्रमाण कमी आहे. त्याच्यासोबत माझ्या औषधं गोळ्या वगैरे सगळं चालू आहे, काही बंद केलेलं नाहीये मी. फक्त पेनकिलर मी घेत नाही, पेनकिलर घेतच नाही मी कधीच. फक्त त्याला जे सप्लिमेंट दिलेत डॉक्टरांनी ते माझे कंटिन्यू चालू ठेवलेले आहेत. म्हणजे मंत्र वापरतोय म्हणून आपण औषधं घ्यायचे नाही असं काही मी केलेलं नाही. आणि मला पुढचा पण कोर्स, मी इतके दिवस म्हणत होते की आता नकोच पुढचा कोर्स करायचा, कशाला करायचं वगैरे. पण आता तुम्ही हे जे सांगितलं ना बीज मंत्राचं, तर ते बीज मंत्राचं सांगितल्यानंतर, हे बीज मंत्र मला माहित आहेत कारण तो रेकीचा एक कोर्स मी केलेला. तर त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा तुम्ही खूप जास्त व्यवस्थित सांगितलं की लम का म्हणायचंय आपल्याला किंवा वम का म्हणायचंय आपल्याला. तर त्यामुळे मी हा पुढचा बेसिक जो कोर्स आहे मंत्रशास्त्राचा तुमचा, तो मी करणार आहे. थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही दुसऱ्या कोणावर यूज केलात का हा मंत्र? मंत्र नाही सर, नाही, मी नाही केला. वगैरे नाही, कोणाला नाही दिला. ओके. पण इतर नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल, करा की करू नका? करायला पाहिजे खरं तर, हे यंग मुलांनी तर अगोदर करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या क्लासमध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे? नाही सर, क्लास तर एकदम छान घेता तुम्ही आणि जे तुम्ही नीट व्यवस्थित समजावून सांगता ना ते फार छान आहे. पहिल्यांदा मला असं वाटलं होतं तुम्ही ते जे लिहिता ना, तर तसं लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी नोट्सच पाठवल्या तर बरं होईल असं मला वाटत होतं. पण नाही, तुम्ही जे लिहून शिकवता ना त्याच्यामुळे ते परफेक्ट लक्षात राहतं. तुम्ही जे लिहून वगैरे ते नोट्स काढून हाताने तुम्ही स्वतः लिहिता ना, त्यामुळे ना ते पक्क लक्षात राहतं. थँक्यू. माझं नाव पुष्कर चौगुले, वय 38 वर्षे.
आणि शिक्षण मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि US मध्ये मास्टर्सही कम्प्लीट केलेलं आहे. सध्या जॉब तर कुठे सध्या करताय? मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय सध्या US मध्येच. आणि तर हा म्हणजे मी तर सरांचा आता म्हणजे कमीत कमी शब्दात सांगायचं झालं सरांच्या सगळ्याच गोष्टींचं खरी पोच तर मी सरांचा गेली ऑलमोस्ट 3 वर्ष विद्यार्थी आहे. तर म्हणजे त्यांचे मी गेले प्रत्येक कोर्स म्हणजे 4 ते 5 कोर्स मी आता हा माझा सगळेच 4था की 5वा कोर्स आहे. तर म्हणजे सरांचं शिकवण्याची पद्धत आणि सगळे जे ज्ञान ते आपल्याला देतात तर अत्यंत म्हणजे मला ते पूर्ण इफेक्टिव्ह तरी नॉट जस्ट इफेक्टिव्ह पण ते रिलेट होतं असं म्हणजे तुम्ही ते प्रत्यक्षात अनुभवू शकता आणि जिथे कुठे आपल्याला मदत हवी आहे तिथे सर नक्कीच मार्गदर्शन करत असतात. तर म्हणजे हे आता लॉंग टर्म रिलेशन सारखंच आहे. तर म्हणजे त्यामुळे सांगायचं तर म्हणजे सरांचे मी तर म्हणतो की सरांचे ऑलमोस्ट सगळेच कोर्स तुम्ही करू शकता आपल्या आपल्या सवडीप्रमाणे आणि करावेत नक्कीच कारण त्यातनं नक्कीच फायदा होतो आपल्याला ज्ञानही मिळतच राहतं आणि मंत्रशास्त्राला आरोग्यासाठी स्वतःहून मग तुम्ही कधी यूज केलात मी इतर घरातल्यांसाठी आणि तुम्हाला इफेक्ट मिळाला? हा म्हणजे मी स्वतःसाठी थोड्या थोड्या प्रमाणात यूज केलेला आहे आणि इव्हन लहान मुलांसाठी सुद्धा आता करतोय. तर त्याचे हळूहळू इफेक्ट मिळतात. फक्त हा म्हणजे जसं मॅडम आधी म्हणाल्या होत्या की सलग 21 दिवस थोडंसं कंटिन्युटी होत नाहीये, खंड पडतायत मध्ये मध्ये, पण इफेक्ट नक्कीच मिळतायत आणि तर मग ते कंटिन्यू करत राहू आम्ही त्याचे यूज. आणि हा म्हणजे आई वडिलांसाठी वगैरे हे शक्यतो जसं आणखीन मॅडम म्हणाल्या होत्या की सांधेदुखी मणकादुखी हे प्रॉब्लेम्स असतात वय वाढेल तसं तर त्याचे नक्कीच उपयोग होतात. थँक्यू पुष्कर. कोर्स करायला मी म्हणजे हा दुसरा कोर्स आहे मी सरांकडनं करते. तुमचं नाव सांगा. माझं नाव वैदेही गोखले. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. चालू करू वैदेही गोखले. हो बरं. मी टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे. हा सरांचा मी दुसरा कोर्स करते आहे. कोर्सला मी येण्याचं म्हणजे उत्सुकता होतीच पण माझी बहीण आहे वंदना भागवतची कोर्स करते आहे. तिने सांगितलं आणि माझ्यासाठी असं आहे तिने सांगितलं की आपण करायचं. हा एक भाग झाला. कोर्स उत्तम आहे. सरांचं सांगणं पण उत्तम आहे. मला कोर्सचा स्वतःला फायदा आहेच. मी 2-3 गोष्टींसाठी करते आणि शाळेत असल्यामुळे काय होतं युजली टीचर्स एकमेकांना शेअरिंग करतात तर मी एकीला खूप वय लहान आहे तर तिला मी डायबिटीससाठी आणि BP साठी दिलं आणि आत्ताच तिने काल शनिवारी मला सांगितलं की मी आता आठवडा की 2 आठवडे झाले आहे BP साठी करते आहे. आत्ता आणि सुरुवातच होती BPची तर मला जाणवत आहे की मला आता त्याचा त्रासही होत नाही आणि गोळी घ्यावी लागत नाहीये. तर हा माझ्यासाठी फार पॉझिटिव्ह फीडबॅक झाला आणि त्याच्यामुळे तिने असं सांगितलं की आता मला डायबिटीस साठी करायला अजून उत्साह आणि विश्वास वाटतोय. तर हा जेव्हा फीडबॅक येतो ना तेव्हा खूप बरं वाटतं की आपण करतो आहे काय किंवा शिकलो त्याचा उपयोग झाला. त्यामुळे थँक्यू कौशिक सर. डेफिनेटली उपयोग आहे आणि मी सांगेन लोकांना करावं आणि मला वाटतं घरात सर आणि डेफिनेटली लोकांनाही सांगेन की करा आणि जितकं जमेल त्याचा एवढा याचा स्प्रेड करा याच्यासाठी की पूर्वीची ज्या गोष्टी आहेत त्या आपण विसरत जाण्यापेक्षा त्याचा आपण उपयोग करून घ्यावा आणि हानिकारक तर नक्कीच काही नसणार आहे. हा डेफिनेटली माझा काय म्हणूया. पण पुस्तक आणि तुम्ही कोर्समध्ये शिकलेल्या गोष्टी तर तुम्हाला म्हणजे काय वेगळं पण जाणवलं का? हो वेगळे पण म्हणजे कसं असतं ना सर जसं कोणीतरी म्हटलं की सिलेबस आहे पुस्तकं आहेत आणि ती वाचली ठीक आहे पण कोणीतरी आपल्याला सांगतंय आणि त्याच्यावरती विचार करायला लावतंय ह्याचा फार फायदा होतो. त्यामुळे मी म्हटलं तसं तुम्ही शिकवलं आणि वाचन या दोन्ही याचा जर संगम झाल्यामुळे त्याला फार एक आणि कोणीतरी एक आपल्याला व्यक्ती जी आहे म्हणजे काय म्हणूया मला आता शब्द सुचत नाहीये पण त्यांच्याकडून आल्यानंतर हा ऍब्सोल्युटली त्यामुळे जसं म्हणतात ना टीचरनी सांगितलंय तर मुलं घरी गेल्यानंतर नाही नाही तू हे सांगते बरोबर नाही आहे टीचर सांगतात ते तसं आहे सर ते. त्यामुळे आपण शिकवले डेफिनेटली त्याला माझं नॉलेज अक्षरशः म्हणजे कसपट असं म्हणत आहे
तरी जे काय मला म्हणजे अवगत आहे किंवा मी जे मिळवतो ते देण्याचा प्रयत्न करतो. आय होप त्यामुळे तुम्हाला गुरुंच्या सगळ्यांना यूज नक्की झाला. नक्की गुरुच्या मुखातून आलेला तो एक हे असतो, काय म्हणू, शब्द तो खरा असं त्याप्रमाणे आहे. त्यामुळे डेफिनेटली सर तुम्ही शिकवलं आणि त्याचा फायदा नक्कीच सगळ्यांना होणार आणि आम्ही पुढेही करू, थँक्यू. लोकांना पण करू डेफिनेटली. हा बोला मॅडम. मी वंदना भागवत. मी नागपूरहून बोलते आहे. माझं BEd झालेलं आहे. मी पण टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे. मी कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिकवते स्पेशल स्कूलमध्ये. ग्रेट. आणि मी स्वतः डोकंदुखीसाठी जो मंत्र केला, सलग 21 दिवस झाला माझा, आणि मला चांगला फायदा झालेला आहे. ऍसिडिटी आणि हे असं कॉम्बिनेशन मध्ये केलंय, पण मला डोकेदुखीसाठी खूपच फायदा झाला. तेव्हापासून आपण असं म्हणूया की डोकं नाही चढलं जास्त. एकंदर कोर्स बद्दल काय सांगाल? मी सगळ्यांनी कोर्स सांगितलं होते, तुमचं मत काय? छान डिलिव्हर करता तुम्ही, लेक्चर छान देता थँक्यू. आणि काही त्रास नाही आहे. समोरून काय असतं, आमने सामने बसून जे शिकल्या जातं ना, ते वाचून एवढं डोक्यात जात नाही, जे बोलून समजतं. त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांनी कोर्स करावा. कोर्स छान आहे आणि जास्तीत जास्त चांगले मंत्र कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही. थँक्यू. थँक्स. अजून पुढे पण अजून घेऊया, पण लिमिटेशन कसं असतं, प्रत्येकाला लिमिटेशन असतं आणि नाहीतर मग आपल्याला पुढची आशाच राहणार नाही. आणि मेन म्हणजे मला एक विचारायचं आहे की ऑनलाईन जे आता लोकांना वाटलं पहिला की ज्योतिषशास्त्र ऑनलाईन शिकूच शकत नाही, पण आपण थोडंसं म्हणजे ते चित्रच बदलून टाकलंय आजच्या घडीला. ते तर आता तुम्हाला समजलं असेल. हे मंत्रशास्त्र तुम्हाला ऑनलाईन शिकताना मी असा फील येतोय काय की समोर म्हणजे काय म्हणतात त्याला, असं वेगळं नाहीच वाटत, नाही वाटत. क्लासरूम मध्ये बसल्यासारखं वाटतं. हो हो हो. आता या सगळ्या टेक्निकल गोष्टींमुळे असं काही वाटलं नाही, पण तरीही आमने सामने बसण्याचा एक आनंद नक्की राहील. तो थोडा शेअरिंग, पर्सनल शेअरिंगचा, पण तरी याच्यात असं कुठेही वाटलं नाही. कोर्समध्ये आपण लांबून शिकतोय वगैरे असं काही जाणवलं नाही. अतिशय व्यवस्थित स्मूथली म्हणजे कोर्स तुम्ही झाला. एकमेकांशी बोलू शकता, बरोबर? ह्याच्या म्हणजे हा जेव्हा तुम्हाला वेळ दिला जातो तेव्हा तुम्ही एकमेकांशी चर्चा करू शकता. दुसरी हा गोष्ट, माझ्याशी बोलू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता, येस. बरोबर? मग नवीन मुलांना काय सांगाल, या की अजिबात येऊच नका? अगदी नक्की या आणि वाचनापेक्षा प्रत्यक्ष कोर्स करा. थँक्यू. आणि तुम्हाला खरं तर पुण्यात प्रत्यक्ष घ्या, ऑफलाईन, ऑनलाईन पेक्षा सुद्धा. ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणतात त्याला, असं आपण ट्रिप समजा ठरवली. डिक्लेअर केलं ना, हा तर मला माहिती नाही किती जण येतील, पण अगोदर असं ऑफलाईनच्या ऍडव्हर्टाईज लोकांच्या तयार होतील की आम्ही ऑफलाईन कोर्स चालू केला, ऑफलाईन कोर्स चालू. ठीक आहे, तुम्हाला ज्या कोणाला ऑफलाईन करायचं आहे ना, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, आपण विचार करू, नक्की विचार करू ऑफलाईन मध्ये. आणि गेट टुगेदरची एक ट्रिपची हे नक्की लक्षात ठेवा. हो, सगळ्याच म्हणजे सगळ्या गोष्टी. मी जयश्री शेडगे, ठाण्यात राहते. ऍक्च्युली सरांची ओळख म्हणजे कोरोनाच्या नंतर O21ची बॅच, म्हणजे मी सरांची जुनी विद्यार्थी आहे. तेव्हा त्यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्यावेळेस त्यांची कृष्णमूर्ती पद्धतीच्या ऑनलाईन कोर्सची माहिती आली होती आणि जाहिरात होती त्याच्यामध्ये की ऑनलाईन कोर्स चालू करणार. तर ऍक्च्युली त्याबद्दल फार म्हणजे कन्फ्युजन होतं की ऑनलाईन कोर्स कसा असेल, त्याबद्दल फार विचार पडले होते. पण नंतर जेव्हा सरांच्या क्लासला पहिलं लेक्चर अटेंड केलं, त्यावेळेस आपण ऑनलाईन नाहीच, ऑफलाईनच शिकतोय आणि सर प्रत्यक्ष आपल्याला शिकवतायत असंच जाणवलं. आणि आता सरांचा मंत्रशास्त्राचा कोर्स पण मी केला, पण मध्यंतरी वैयक्तिक कारणामुळे मला तो सोडायला लागला. पण नंतर सरांनी आता हा आरोग्यासाठी मंत्रशास्त्र कोर्स सुरुवात केली. मग नवीन काहीतरी शिकायची इच्छा होती म्हणून त्या कोर्सला ऍडमिशन घेतलं. पण त्याचा मला पुरेपूर फायदा झाला. कारण माझ्या एका जातकाला मी त्यातलाच एक उपाय दिला. त्यांना डोळ्याचा त्रास होता आणि त्या जातकाचा 5 दिवसांनी मला फोन आला की मॅडम, आम्हाला खरंच खूप फरक पडलाय त्या गोष्टीचा, की तुम्ही आम्हाला मंत्र दिला आणि आम्हाला फार म्हणजे जो डोळ्याचा त्रास होता, डॉक्टरकडे जाऊनही फरक पडत नव्हता, तर ते तुमच्या मंत्रांनी 5 दिवसाचा जो त्रास होता, डोळ्यांची जळजळ, आगाग वगैरे होत होती, ती फार कमी झालेली आहे. म्हणजे बोलतात ना की डॉक्टरी इलाज जेव्हा कमी होतात, तेव्हा कुठेतरी ईश्वरी इलाज आणि ईश्वरी उपाय आपल्याला मदत करतात. त्याचा अनुभव प्रत्यक्ष आला आणि खरंच याबद्दल मी सरांची फार फार आभारी आहे. थँक्यू.
नमस्कार, मी सागर उकिरडे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे मार्केटिंगमध्ये, म्हणजे MBA मार्केटिंग. आणि मी सध्या एक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये काम करतोय ॲज अ ब्रँड मॅनेजर. मी सरांचा खूप जुना विद्यार्थी आहे, म्हणजे अगदी कृष्णमूर्तीच्या O21च्या बॅचपासून, त्याच्यानंतर मंत्रशास्त्र आणि पंचपक्षी हे तीनही कोर्स मी केलेले आहेत. मंत्रशास्त्राचं बेसिक आणि आत्ताचा जो आरोग्यासाठीचा जो कोर्स चालू आहे, हे सगळे कोर्स मी केलेले आहेत. शिकवण्याची पद्धत सरांची खूप चांगली आहे, म्हणजे कृष्णमूर्तीपासून ते अगदी पंचपक्षी किंवा आत्ताही मंत्रशास्त्र केस बेस्ड सर शिकवतात. त्याच्यामुळे काय होतं की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस शेअर होतात आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कुठे वापर करायचा ते पटकन समजतं. बेसिक मंत्रशास्त्राबद्दल मी एवढं सांगू शकेल की काही मंत्र असे होते जे आपल्याला, म्हणजे मला स्वतःलाही माहीत होते, पण त्या मंत्रांचं उच्चारण, त्यांचं कीलक किंवा बाकीचे जे आहेत न्यास वगैरे, ज्या सगळ्या त्या मंत्राच्या भोवती फिरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा आपल्याला एवढा अंदाज नसतो जोपर्यंत कोणी सांगत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आजकाल इंटरनेट म्हणा किंवा पुस्तकांमुळे आपल्याला मंत्र इझिली मिळतात, पण त्या मंत्राचं प्रॉपर उच्चारण आणि मंत्र उच्चारण्याचे विधी या गोष्टी इतक्या सहजासहजी कोणी सांगत नाही. इव्हन अगदी ब्राह्मणाला जर जाऊन विचारलं तरी ते इतक्या इझिली सांगत नाहीत. पण ते सरांच्या बेसिक मंत्रशास्त्राच्या कोर्समुळे खूप इझी झालं. आरोग्यासाठी मंत्राचं मी स्वतः अजून तरी कोणाला मंत्र दिलेला नाहीये किंवा स्वतः वापरलेला नाहीये, बट या सरांकडून मला यंत्रही मिळालं होतं आणि मंत्रही काही सरांनी मला स्वतःला वापरासाठी सांगितलेले होते, विच वर रिअली युजफुल. त्याचा वापर झाला होता. मी फक्त यासाठीच नाही आतापर्यंत वापरलं की, म्हणजे माझं एक हे असं होतं की पूर्ण कोर्स झाल्यानंतरच मी ते पुढे वापरावेत. त्याच्यामुळे कोर्स चालू असेपर्यंत तरी मी कोणाला मंत्र दिले नव्हते किंवा स्वतःवरही वापरले नव्हते, पण सरांनी मला जे मंत्र आणि यंत्र दिले होते त्याचा मला निश्चित फायदा झाला होता. थँक्यू सर.